काय करणार हो? हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका, शांत व्हा. ठरला तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे जबरदस्त असा थरार आणि मोठा ट्विस्ट. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शांता मावशी सायली आणि अर्जुनला फोन करतात. त्या खूप घाबरलेल्या अवस्थेत असतात. त्यांचा आवाज थरथरत असतो. त्या अर्जुन आणि सायलीला म्हणतात, मला एकदा घरामध्ये जाऊ दे, एकदा ते पेपर घेऊ दे आणि त्या लोकांना दाखवून येऊ दे. त्यावर अर्जुन शांतपणे पण ठाम आवाजात म्हणतो, मावशी तुम्ही पॅनिक होऊ नका, सगळं ठीक होईल. पण परिस्थिती मात्र हाताबाहेर जात चाललेली असते. पुढच्या सीनमध्ये आदिराज आणि प्रिया लाँग ड्राईव्हवरून परत आलेले असतात. दोघांमध्ये काहीतरी वेगळाच बॉन्ड तयार होताना दिसतो. आदिराज तिला सोडायला तिच्या घरापर्यंत आलेला असतो. त्या दोघांच्या चेहऱ्यावर काहीतरी लपलेलं असतं. आदिराजने प्रियाची माहिती काढण्यासाठी त्याच्या कारमध्ये कॅमेरा लावलेला असतो. तो सर्व व्हिडिओ सायली आणि अर्जुनला दाखवू शकेल की प्रिया कशी मुलगी आहे ते, जे पुढे मोठं ट्विस्ट घेऊन येणार असतं. आणि मग येतो सगळ्यात धक्कादायक सीन. अचानक रस्त्यावर अर्जुनच्या गाडीचा पोलीस पाठलाग करताना दिसतात. अर्जुन घाबरलेला असतो. तो गाडी थांबवतो. पोलीस त्याला खाली उतरायला सांगतात आणि कडक आवाजात म्हणतात, डिगी उघडा. अर्जुन थोडासा घाबरट डिगी उघडतो आणि जे दिसतं ते पाहून सगळेच हादरून जातात. डिगीमध्ये शांता मावशीची डेड बॉडी असते. हे पाहून अर्जुन पूर्णपणे घाबरतो. त्याच्या चेहऱ्यावरचा धक्का स्पष्ट दिसत असतो. तो काहीच बोलू शकत नाही. त्याच क्षणी पोलीस पुढे येतात आणि म्हणतात, यू आर अंडर अरेस्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. या सविस्तर रिव्ह्यूमध्ये काय होतं हे तर मी पुढे सांगेनच, पण आधी ऐकूया सविस्तर रिव्ह्यू. सुरुवात होते ती शांता मावशींच्या फोन कॉलनी. हा सीन खूप महत्त्वाचा आहे, कारण इथूनच सस्पेन्सची खरी सुरुवात होते. शांता मावशींचा घाबरलेला आवाज, त्यांची घाई गडबड आणि मला एकदा घरामध्ये जाऊ दे, पेपर घेऊ दे ही त्यांची विनंती, हे सगळं प्रेक्षकांच्या मनात लगेच प्रश्न निर्माण करतं. इथे लेखकांनी खूप स्मार्टली मिस्ट्री एलिमेंट टाकलाय. ते पेपर नक्की कोणते आहेत, त्यात असं काय आहे की मावशी इतक्या घाबरल्या आहेत? हा सीन प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि हाच त्याचा प्लस पॉइंट आहे. अर्जुनचा प्रतिसाद देखील खूप बॅलन्स दाखवला आहे. तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो. मावशी तुम्ही पॅनिक होऊ नका असं म्हणतो, पण प्रेक्षकांना जाणवत राहतं की आतून तोही टेन्शनमध्ये आहे. इथे कॅरेक्टर्सची डेप्थ चांगली दिसते. अर्जुन हा फक्त हिरो नाही, तर एक सिच्युएशनमध्ये अडकलेला माणूस आहे हे स्पष्ट होतं. यानंतर येणारा आदिराज आणि प्रिनाचा सीन हा पूर्णपणे कॉन्ट्रास्ट तयार करतो. एकीकडे टेन्शन, भीती आणि सस्पेन्स आहे, तर दुसरीकडे शांत, थोडासा रोमॅन्टिक आणि मिस्टिरियस वातावरण. लाँग ड्राईव्हवरून परत येताना त्यांच्यात जो सायलेंट कनेक्शन दाखवलाय तो खूप काही सांगून जातो. प्रिया आणि आदिराज यांच्या चेहऱ्यावर काहीतरी लपलेला आहे असा फील येतो आणि हेच पुढे मोठ्या ट्विस्टसाठी बेस तयार करतं. हा सीन कथानकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच प्रेक्षकांना सूचक संकेत मिळतात की या दोघांचा या सगळ्या प्रकरणाशी काहीतरी संबंध असू शकतो. जरी ते डायरेक्ट दाखवलं नसलं तरी त्यांचं बिहेवियर खूप काही सांगून जातं. हेच स्मार्ट रायटिंग आहे, जिथे सगळं उघडपणे न सांगता प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावलं जातं. आता येतो क्लायमॅक्स सीन, जो पूर्ण एपिसोडचा हायलाईट आहे. पोलीस अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करतात. हा सीन खूप सिनेमॅटिक वाटतो. अचानक वाढलेला वेग, बॅकग्राऊंड म्युझिक, अर्जुनच्या चेहऱ्यावरचं टेन्शन, हे सगळं मिळून एकदम थरारक वातावरण तयार होतं. गाडी थांबवण्याचा सीन खूपच इफेक्टिव्ह आहे. पोलिसांच्या कडक आवाज, डिगी उघडा आणि त्या क्षणी आलेली शांतता हा एकदम परफेक्ट सस्पेन्स पॉज आहे. प्रेक्षकांच्या मनात एकदम 100 प्रश्न येतात. डिगीत काय असू शकतं? आणि मग जे दिसतं ते पूर्ण गेमच बदलून टाकतं. डिगीत शांता मावशीची डेड बॉडी असणं हा एक जबरदस्त शॉकिंग ट्विस्ट आहे. हा सीन प्रेक्षकांना पूर्णपणे हादरवतो, कारण काही मिनिटांपूर्वीच आपण शांता मावशींना जिवंत बोलताना पाहिलेलं असतं आणि अचानक त्यांची डेड बॉडी दिसणं हा खूप मोठा इमोशनल आणि मेंटल शॉक आहे. इथे लेखकांनी टायमिंग ऑफ ट्विस्ट खूप परफेक्ट ठेवलीये. प्रेक्षक थोडे रिलॅक्स होतात आणि लगेच असा मोठा धक्का देण्यात येतो. त्यामुळे इम्पॅक्ट खूप वाढतो. अर्जुनचं रिॲक्शन सीन देखील खूप महत्त्वाचा आहे. त्याचा घाबरलेला चेहरा, शब्द न सापडणं आणि पूर्णपणे शॉकमध्ये जाणं, हे सगळं खूप रिअल वाटतं. जर हा सीन नीट परफॉर्म झाला तर प्रेक्षकांबरे अर्जुनबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. अर्जुन खरंच निरपराध आहे का, की तो काहीतरी लपवत आहे? हा डाऊट प्रेक्षकांच्या मनात टाकणं हीच या सीनची खरी ताकद आहे.
पोलिसांचा युअर अंडर अरेस्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा डायलॉग पूर्ण सीनला एक पॉवरफुल एंड देतो. हा एकदम क्लिफ हँगर मोमेंट आहे. एपिसोड इथे संपवला तर प्रेक्षक नक्कीच पुढचा भाग पाहण्यासाठी उत्सुक राहतील.